Hello friends, myself Dr. Sandeep Joshi. Today we have started the next topic of unit number 2 of MTH 401 and the name of the topic is Laplace differential equation and harmonic functions. So what is meant by first Laplace differential equation? Okay, so we see the definition of Laplace differential equation. So definition will be, let phi of x comma y be a function of two real variables x and y, then the differential equation dabba square phi by dabba x square plus dabba square phi by dabba y square equal to 0 is called the Laplace differential equation, or simply the Laplace equation. The operator dabba square by dabba x square plus dabba square by dabba y square is denoted by del square. म्हणजे यातला जो हा पार्ट आहे एवढा डॅबा स्क्वेअर बाय डॅबा एक्स स्क्वेअर आणि इथला पण डॅबा स्क्वेअर बाय डॅबा वाय स्क्वेअर, मग उरतो कोण फक्त फाय, बरोबर आहे ना. तर त्यातला हा जो पार्ट आहे त्याला म्हणतात डेल स्क्वेअर. इट इज डिनोटेड बाय डेल स्क्वेअर अँड इज रीड ॲज अ डेल स्क्वेअर. सो विथ दिस नोटेशन लॅपलास डिफरन्शियल इक्वेशन कॅन बी रिटन ॲज डेल स्क्वेअर फाय. गॉट इट? Laplace differential equation can be written as del square phi that is equal to 0. So there is a theorem on this topic. So theorem number 1, the real and imaginary parts of an analytic function satisfies the Laplace differential equation. Okay, म्हणजे रिअल आणि इमेजनरी पार्ट कोणते असतात तर u हा रिअल पार्ट असतो आणि v हा इमेजनरी पार्ट असतो. जर फंक्शन असेल तुमचं f ऑफ z, ओके, and it is equal to u plus iv. Got it? So suppose that f of z equal to u plus iv be an analytic function, then u and v satisfies the CR equation, कारण ते analytic आहे आणि आपल्या त्या नेसेसरी कंडिशन प्रमाणे CR इक्वेशन ते सॅटिस्फाय करतं. मग काय असतात CR इक्वेशन? दॅट इज कॉची रीमान इक्वेशन्स. दॅट इज डॅबा u बाय डॅबा x इक्वल टू डॅबा v बाय डॅबा y अँड डॅबा u बाय डॅबा y इक्वल टू मायनस डॅबा v बाय डॅबा x. ओके, इन शॉर्ट आपण याला असं म्हणू शकतो कि ux equal to vy and ui equal to minus of vx. Now since f is analytic, the partial derivatives of u and v exist. कारण जर फंक्शन जर एनालिटिक असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय होतो? एक्झिस्ट होतो and are continuous. Okay, so differentiating both sides of equation 1 and 2 with respect to x and y respectively, we get equation 1 आणि 2 ला x आणि y ने जर डिफरन्शिएट केलं तर काय होईल? समजा इक्वेशन 1 ला आपण x आणि y ने डिफरन्शिएट केलं तर डॅबा स्क्वेअर u अपॉन डॅबा x स्क्वेअर इक्वल टू डॅबा स्क्वेअर v बाय डॅबा x डॅबा y अँड डॅबा स्क्वेअर u बाय डॅबा y स्क्वेअर इक्वल टू मायनस डॅबा स्क्वेअर v बाय डॅबा y डॅबा x. डॅश नंबर 4. ओके, सो वी गेट 3 and 4. डबल डिफरन्शिएट केलं. ओके, सो ॲडिंग द इक्वेशन्स इन 3 and 4 वी गेट, या दोघांची जर सम केली, ॲडिशन केली, तर लेफ्ट हँड साईडची सम असेल तुमची डॅबा स्क्वेअर u बाय डॅबा x स्क्वेअर प्लस डॅबा स्क्वेअर u बाय डॅबा y स्क्वेअर इक्वल टू राईट हँड साईडची सम असणार आहे ही प्लस ही, पण इथे मायनस आहे म्हणजेच ही मायनस ही, बरोबर आहे. पण दोघांची व्हॅल्यू काय आहे? सेम आहे, कारण ते मिक्स डेरिव्हेटिव्ह असतात. डॅबा स्क्वेअर v बाय डॅबा x डॅबा y इक्वल टू डॅबा स्क्वेअर v बाय डॅबा y डॅबा x, म्हणजे दोघं काय सेम आहेत. म्हणून दोघांची जर सबट्रॅक्शन केली आपण तर ती 0 येते. ओके, देअरफॉर आवर डेल स्क्वेअर ही व्हॅल्यू काय आहे? डेल स्क्वेअर. सो डेल स्क्वेअर u इज इक्वल टू 0 and thus u satisfies the Laplace equation. Similarly, we can show that v satisfies the Laplace equation. Hence, it is proved that the real and imaginary parts of an analytic function f of z satisfies the Laplace equation. Okay. आता इथे v कसं सॅटिस्फाय करेल? तर सेम इक्वेशन 2 ला जेव्हा तुम्ही विथ रिस्पेक्ट टू x आणि y ने डिफरन्शिएट कराल तेव्हा इथे u च्या ठिकाणी काय येणार आहे? सगळीकडे v येणार आहे, म्हणजेच तुमचं ते इक्वेशन सुद्धा काय होईल? सॅटिस्फाय होईल. ओके, आफ्टर देन देअर इज अ कन्सेप्ट ऑफ हार्मोनिक फंक्शन्स. डेफिनेशन बऱ्याच वेळेस विचारलेली असते परीक्षेला. व्हॉट इज इन बाय हार्मोनिक फंक्शन? अ रियल व्हॅल्यूड फंक्शन f ऑफ x comma y of real variables x and y which has continuous partial derivatives of first and second order and which satisfies the Laplace differential equation is called as a harmonic
function. So from the above theorem it follows that the real and imaginary parts of an analytic function are harmonic functions and they are called as harmonic conjugates of each other. Okay, म्हणजे रियल आणि इमेजिनरी पार्ट जे असतात ते काय असतात, ॲनालिटिक फंक्शनचे हार्मोनिक फंक्शन्स असतात. ते रियल आणि इमेजिनरी पार्ट जे असतात तुमचे ॲनालिटिक फंक्शनचे म्हणजे यू आणि व्ही हे काय आहेत, हार्मोनिक फंक्शन्स आहेत. तर नुसते हार्मोनिक नाही आहेत तर त्यांना एकमेकांचे काय म्हणतात, कॉन्जुगेट्स ऑफ ईच अदर. ओके, त्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. शो दॅट द रियल अँड इमेजिनरी पार्ट्स ऑफ द फंक्शन ई रेस टू झेड satisfies CR equations and that they are harmonic. So solution, let fz equal to u plus iv आणि तो आहे e raise to z. ओके, कारण इथे दिलेलं आहे e raise to z, but z is equal to x plus iy, बरोबर आहे. and therefore f of z equal to e raise to z म्हणजेच e raise to x plus iy. तर सेपरेशन करू रियल आणि इमेजिनरी पार्ट. सो e raise to x into e raise to iy that is equal to e raised to x into what is meant by e raised to I theta, it is cos theta plus I sin theta. हा फॉर्म्युला आपल्याला FYBSc ला होता. सो इट विल बी e raised to iy म्हणजे थीटाच्या ऐवजी y फक्त, सो cos y plus I sin y. सो इट विल बी e raised to x cos y plus I e raised to x sin y and that is equal to u plus I into v. Okay, so this is u plus I into v and therefore u equal to e raised to x cos y and v equal to e raised to x sin y. Okay, so here u is your e raised to x cos y and v is your e raised to x sin y. So differentiating u and v with respect to x and y we get, so u चा डेरिव्हेटिव्ह आला तुमचा ux, ux चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, u चा डेरिव्हेटिव्ह काय येणार विथ रिस्पेक्ट टू x. तर cos y ही कॉन्स्टंट राहील, e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x. नंतर v चा डेरिव्हेटिव्ह काय येणार विथ रिस्पेक्ट टू x, इट विल बी e raised to x as it is, सॉरी sin y as it is, e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x. नंतर uy काय येणार, इट विल बी cos y चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin y e raised to x as it is. आणि vy काय येणार, तर sin y चा डेरिव्हेटिव्ह cos y e raised to x as it is. सो वी ऑब्झर्व दॅट ux इक्वल टू vy, बघा ux आणि vy दोघं सारखे आहेत आणि uy इक्वल टू मायनस ऑफ vx, कारण एक प्लस आहे तर एक मायनस आहे. So ui equal to minus of vx and thus u and v satisfies the CR equations. And now differentiating ux with respect to x and ui with respect to y. Okay, so differentiating ux with respect to x and ui with respect to y, then we get uxx equal to e raised to x cos y and uyy आला तुमचा minus e raised to x cos y. So adding these two equations we get uxx plus uyy equal to 0, कारण दोघांची राइट हँड साइड सारखी आहे, फक्त एक पॉझिटिव्ह आहे आणि एक दुसरी निगेटिव्ह आहे. और समटाइम्स that operator is called as a del, so it will be del square u equal to 0. Similarly, differentiating vx with respect to x and with respect to y, we get vxx is equal to e raised to x sin y and vyy equal to minus e raised to x sin y. So adding these two equations we get vxx plus vyy equal to 0, or that operator is called as a del, so del square v equal to 0 and thus del square u equal to 0, similarly del square v equal to 0, and this shows that u and v satisfies the Laplace differential equation and hence they are harmonic. Okay, u and v काय करतात, satisfy करतात Laplace differential equation आणि त्याच्यामुळे ते काय आहेत, harmonic आहेत. Now there are the methods to find the analytic function or to construct the analytic function. So construction of an analytic function, we shall now discuss the methods of determining u and v when v or u is given where f of z is equal to u plus iv is an analytic function. आता u दिलेला असेल तेव्हा v काढता येईल तुम्हाला, किंवा v दिलेला असेल तर u काढता येईल. त्यासाठी एक मेथड आहे that is called as a construction of an analytic function. सो मेथड नंबर फर्स्ट, त्याच्यात केस नंबर फर्स्ट आहे. दोन केसेस आहेत. केस नंबर फर्स्ट आहे की जेव्हा तुम्हाला u ची व्हॅल्यू दिलेली असेल, म्हणजे रिअल पार्ट दिलेला असेल, आणि मेथड नंबर 2 आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला v दिलेला असेल, म्हणजेच इमॅजिनरी पार्ट दिलेला असेल. ओके, आता इथे बघा, इथे u द्यायचा दिलेला आहे टू फाइंड द v सच दॅट f of z equal to u plus iv is an analytic function. Since fz is analytic, u and v satisfies the CR equation. Okay,
एफ झेड काय तुमचा ॲनालिटिक आहे अँड देअरफॉर यू अँड व्ही सॅटिस्फाईज द सी आर इक्वेशन. म्हणजेच यू एक्स इक्वल टू व्ही वाय आणि यू आय इक्वल टू मायनस ऑफ व्ही एक्स. ऑर यू एक्स इक्वल टू व्ही वाय याला आपण कसा लिहू शकतो, डॅबा यू बाय डॅबा एक्स इक्वल टू डॅबा व्ही बाय डॅबा वाय. प्रिंटिंग मिस्टेक आहे, वहीमध्ये लिहाल तेव्हा गडबड करू नका, इथे यू ऑपरेटर पाहिजे. ठीक आहे. सो इट विल बी डॅबा यू बाय डॅबा एक्स इक्वल टू डॅबा व्ही बाय डॅबा वाय अँड डॅबा यू बाय डॅबा वाय इक्वल टू मायनस डॅबा व्ही बाय डॅबा एक्स. इथे यू करा फक्त वायच्या ठिकाणी, ही प्रिंटिंग मिस्टेक आहे. डॅश नंबर 1. नाव वी हॅव फ्रॉम द कॅल्क्युलस. आता हा कन्सेप्ट आपला ऑलरेडी फर्स्ट इयर BSc मध्ये जेव्हा आपण चेन रूल घेतला होता तिथे मी सांगितला होता की कॅल्क्युलसवरनं एखादा डेरिव्हेटिव्ह कसा लिहिता येतो युजिंग कॅल्क्युलस. सो इट विल बी dv इक्वल टू डॅबा व्ही बाय डॅबा एक्स dx प्लस डॅबा व्ही बाय डॅबा वाय dy. ऑर dv इक्वल टू, आता vx बद्दल काय टाकणार आहे मी, येस vx बद्दल असणार आहे मायनस यू आय, हा मायनस मी इकडे टाकेल, दॅट इज मायनस डॅबा यू बाय डॅबा वाय याच्याबद्दल टाकलं dx प्लस vy बद्दल काय टाकेल, हा vy, ux हा u आहे ना, सो इट विल बी ux प्लस डॅबा यू बाय डॅबा एक्स dy डॅश बाय 1. नाव सिन्स u इज नोन, u दिलेला आहे आपल्याला, काढायचा काय v, सो u इज नोन, त्याच्यावरनं तुम्हाला ux आणि uy काढता येतील, दॅट इज डॅबा यू बाय डॅबा एक्स अँड डॅबा यू बाय डॅबा वाय कॅन बी ऑप्टेन अँड हेन्स dv कॅन बी एक्सप्रेस्ड इन द फॉर्म. हा जो dv आहे हा कसा एक्सप्रेस होईल, समजा याला मी m म्हणणार आहे आणि याला n म्हणणार आहे, सो इट विल बी m dx प्लस n dy डॅश नंबर 2 वेअर m इज युअर मायनस डॅबा यू बाय डॅबा वाय अँड n इज युअर डॅबा यू बाय डॅबा एक्स. नाव कन्सिडर डॅबा m बाय डॅबा वाय मायनस डॅबा n बाय डॅबा एक्स. आता थोडंसं हे तुम्हाला आठवलं असेल कशात होतं हे FY BSc ला तुमच्या डिफरन्शियल इक्वेशनचं जे जो पेपर होता सेमिस्टर सेकंडला, त्याच्यामध्ये होतं हे इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करायचं आणि एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन कोणतं ते ओळखायसाठी. मग एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन कसं ओळखायचे तुम्ही, जेव्हा डॅबा m बाय डॅबा वाय इक्वल टू डॅबा n बाय डॅबा एक्स असायचं तेव्हा ते काय असायचं, एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. तेच करतोय आपण इथे, डॅबा m बाय डॅबा वाय इक्वल टू डॅबा n बाय डॅबा एक्स दाखवण्यापेक्षा डॅबा n बाय डॅबा एक्स आपण ह्या बाजूला घेऊन घेतला म्हणजे इक्वल टू मला दाखवायची त्याची व्हॅल्यू 0, बरोबर आहे. सो वी ट्राय इट. व्हॉट इज m इज युअर डॅबा यू बाय डॅबा वाय, त्याला विथ रिस्पेक्ट टू वायने डिफरन्शिएट केलं तर मायनस डॅबा स्क्वेअर यू बाय डॅबा वाय स्क्वेअर मायनस n काय तुमचा डॅबा यू बाय डॅबा एक्स, त्याला परत एक्सने डिफरन्शिएट केलं, देन इट विल बी डॅबा स्क्वेअर यू बाय डॅबा एक्स स्क्वेअर, मायनस कॉमन काढला बाहेर, सो मायनस डॅबा स्क्वेअर यू बाय डॅबा एक्स स्क्वेअर प्लस डॅबा स्क्वेअर यू बाय डॅबा वाय स्क्वेअर. पण हा आहे तुमचा, येस बोला, हा आहे तुमचा टॉपिक कशाने सुरू केला आपण आत्ता, लॅपलास डिफरन्शियल इक्वेशन. सुरुवातीची डेफिनेशन आठवली का, सो ती आली आहे तुमची लॅपलास डिफरन्शियलची कंडिशन. सो दिस इज युअर लॅपलास डिफरन्शियल इक्वेशन, गॉट इट. आणि हा ऑपरेटर काय म्हणतो आपण याला, डेल, सो इट विल बी मायनस डेल स्क्वेअर यू आणि त्याची व्हॅल्यू काय असते, ऑलवेज 0 असते सिन्स यू इज हार्मोनिक. आणि याचा अर्थ डॅबा m बाय डॅबा वाय मायनस डॅबा n बाय डॅबा एक्स इक्वल टू काय आला, 0 आला अँड हेन्स इक्वेशन 2 इज एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. आणि मग जर इक्वेशन एक्झॅक्ट असेल तर त्याचा जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला आपण FY BSc ला शिकलेलो आहे, दॅट व्हॅल्यू ऑफ v इक्वल टू v का, कारण v फाइंड आउट करायचा आहे, ओके, म्हणून v इक्वल टू इंटिग्रेशन m dx प्लस इंटिग्रेशन इंटिग्रेशन m dx ॲट y कॉन्स्टंट. इथे खाली असलं पाहिजे, हा इथे चिटकून पण थोडं खाली लिहिलं आहे त्याने. सो इंटिग्रेशन m dx ॲट y कॉन्स्टंट प्लस इंटिग्रेशन टर्म्स ऑफ n नॉट कंटेनिंग x dy प्लस c where c is the constant of integration. And once v is determined and u is known, so f of z is u plus iv can be obtained. आता इथे त्याने डायरेक्ट तुम्हाला करायला दिले असं समजा, m dx at y constant. आता m काय तुमचा, हा ही टर्म पूर्ण काय होणार, कॉन्स्टंट, कारण विथ रिस्पेक्ट टू y, सो मायनस डॅबा यू बाय डॅबा वाय प्लस टर्म्स ऑफ n नॉट कंटेनिंग x
म्हणजे 0 येणार ही, कारण इथे डॅबा यू बाय डॅबा एक्स आहे. 0 dy प्लस सी, म्हणजे तुमचा आन्सर येईल फक्त मायनस डॅबा यू बाय डॅबा वाय प्लस सी. ओके, तर हे FIBSCला केलेलं असल्यामुळे त्याने सोल्युशन काढून दिलेलं नाही. ओके, तर या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही एमची व्हॅल्यू आणि एनची व्हॅल्यू की ज्याच्यात एक्स नाही आहे या पुटअप केल्यानंतर तुम्हाला त्याचं काय मिळतं, सोल्युशन मिळतं. ओके, आता दुसरं एक्झाम्पल बघूया. फाइंड अन एनालिटिक फंक्शन एफ ऑफ झेड इक्वल टू यू प्लस आय व्ही अँड एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ z if u equal to x cube minus 3xy square plus 3x square minus 3y square plus 1. So given that u equal to x cube minus 3xy square plus 3x square minus 3y square plus 1, याचा विथ रिस्पेक्ट टू x आणि विथ रिस्पेक्ट टू y डेरिव्हेटिव्ह काढून घेऊया आपण. u दिलेला आहे, परत v काढायचा आहे. ओके, सो डॅबा यू बाय डॅबा एक्स आला तुमचा 3x स्क्वेअर मायनस 3y स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स असल्यामुळे 3y स्क्वेअर काय येणार, कॉन्स्टंट, प्लस 3x स्क्वेअरचा 6x आणि याचा 0, याचा पण 0. नंतर डॅबा यू बाय डॅबा वाय याचा 0 मायनस 3 इंटू 2 म्हणजे 6x y. ओके, मायनस 6y प्लस 1चा डेरिव्हेटिव्ह 0. So this will be derivative. Now to find v. So our method is dv equal to daba v by daba x dx plus daba v by daba y dy. But uy equal to minus of vx, so it will be minus daba u by daba y dx plus, and ux equal to vy, so daba u by daba x dy divided by CR equations, Cauchy-Riemann equations. Put the values of that daba u by daba y. It will be minus and it will also minus, so minus minus becomes plus 6xy plus 6y dx plus 3x square minus 3y square plus 6x dy. So it will be m dx plus n dy, say, where m equal to 6xy plus 6y and n equal to 3x square minus 3y square plus 6x. Now the equation dv equal to m dx plus n dy is an exact differential equation. So integrating we get, आता इथे काही चेक केलेलं नाही त्याने, डॅबा m by डॅबा y equal to डॅबा n by डॅबा x. याचा जर विथ रिस्पेक्ट टू y घेतला डॅबा m by डॅबा y, तर काय येईल डेरिव्हेटिव्ह, 6x प्लस 6, बरोबर आहे. आणि डॅबा n by डॅबा x जर घेतला तर हा पण 6x प्लस 6. सो बोथ आर इक्वल. डॅबा m by डॅबा y equal to डॅबा n by डॅबा x. Therefore that equation is exact. Okay, and therefore its general solution is v equal to integration m dx plus integration at y constant, v equal to integration m dx at y constant plus integration terms of n not containing x dy plus c. So put the values 6xy plus 6y dx. इथे x ची व्हॅल्यू असलेला टर्म काढून टाकायचे म्हणजे येणार फक्त मायनस 3y स्क्वेअर dy प्लस c. आता इथे y कॉन्स्टंट आहे, 6y कॉन्स्टंट म्हणजे xचं इंटिग्रेशन येणार x स्क्वेअर बाय 2 प्लस 6yx, बरोबर आहे. बघा, नंतर मायनस 3y क्यूब बाय 3 प्लस c डॅश, बेत्रिक 6, 3 3 कॅन्सल. सो व्हॅल्यू विल बी 3x स्क्वेअर प्लस 6xy मायनस y क्यूब प्लस c डॅश. आता एक्झाम्पल काय आहे, फाइंड अन एनालिटिक फंक्शन एफ झेड इक्वल टू यू प्लस आय व्ही. व्ही आला की तुमचं ॲक्च्युअल इक्वेशन आलं एफ झेड इक्वल टू यू प्लस आय व्ही, कारण यू दिलेला आहे, यू आहे हा, टाकला. व्ही आला आहे आत्ता हा, तो पण टाकला. ओके, दॅट इज एफ झेड इक्वल टू यू प्लस आय व्ही, यू प्लस आय व्ही. आता ह्या इक्वेशनमध्ये ह्या पुढच्या 3 ओळी जाऊ द्या. समजा मी तुम्हाला याची एक शॉर्टकट पद्धत सांगतो. ह्या पूर्ण इक्वेशनमध्ये पुटिंग एक्स इक्वल टू झेड आणि वाय इक्वल टू 0 टाकायचा. लक्षात घ्या, ओरली सांगतो आहे, तुमचं हे पुढचं काम वाचेल. पुटिंग एक्स इक्वल टू झेड आणि y इक्वल टू 0. सो पुटिंग x इक्वल टू z, सो z क्यूब, इथं y इक्वल टू 0 ही टर्म 0, सो z क्यूब प्लस 3z स्क्वेअर, बरोबर आहे ना, x इक्वल टू z आहे, मायनस ही टर्म 0 प्लस 1, सो z क्यूब प्लस 3z स्क्वेअर प्लस 1 प्लस y 0 आहे, सो दिस व्हॅल्यू विल बी 0, ही पण 0, ही पण 0 प्लस c डॅश. सो z क्यूब प्लस 3z स्क्वेअर प्लस c म्हणूया आपण.
because इथला 1 आणि इथला c dash, so 1 plus c dash is equal to c, and therefore which is the required analytic function in terms of z, that is z cube plus 3z square plus c. Okay, so this is about the method number first. त्यातला पहिला पार्ट, जेव्हा u दिलेला असेल तेव्हा v फाइंड आउट करायचा. आता मेथड नंबर फर्स्ट कंटिन्यू होते इथे, केस नंबर 2 म्हणूया तिला, जेव्हा v दिलेला असेल आणि आता काय काढायचं आहे तुम्हाला, u काढायचा आहे. ओके, सो टू फाइंड u such that f of z equal to u plus iv is an analytic function. Since f of z equal to u plus iv is an analytic function, so u and v satisfies the CR equations. Okay, बरोबर आहे ना. मग CR इक्वेशन्स कोणते आहेत, ux equal to vy and uy equal to minus of vx. अगेन यूज द कॅल्क्युलस. तो आपण u साठी लिहिला होता, आता हा v साठी लिहिणार आहे. ओके, तिथे आपण v साठी लिहिला होता, आता u साठी लिहिणार आहे, कारण u काढायचा आहे. ओके, तिथे आपल्याला v काढायचा होता, dv लिहिला होता, आता इथे du equal to dyu by dx dx plus dyu by y dy, और du equal to ux equal to काय टाकायचा, vy, आणि uy equal to काय टाकायचा, मायनस vx. म्हणजे ह्या व्हॅल्यू इथे फक्त सबस्टिट्यूट केल्या आहेत दोघेही. ओके, इथे, and why, because by using CR equations. Now since v is known, v माहिती असल्यामुळे मला त्याचा विथ रिस्पेक्ट टू x आणि y डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करता येईल. म्हणजेच dava v by dava y and dava v by dava x can be calculated, and du can be expressed in the form. But du कसा दिसेल, it is mdx plus ndy, where m is your dava v by dava y and n is your minus dava v by dava x. Okay, and which is again an exact differential equation, and hence its general solution is given by u equal to integration mdx plus at y constant, sorry, u equal to integration mdx at y constant plus integration terms of n not containing x dy plus c, where c is the constant of integration. And once you have u is determined and v is given, then z is equal to u plus iv can be obtained. ओके, सो याच्यावरचे एक्झाम्पल जे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया, आणि अजून काही एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करणार आहोत. टिल नाउ वी स्टॉप हियर इन दिस लेक्चर. थँक यू.